नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस होत आहेत आणि अक्षरशः आपण पाहू शकतो का मी आत्ता निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव शिवारामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जो मका आहे तर हा काढून ठेवलेला आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्या मक्याच्या ज्या काही कणस आहे तर ते सुद्धा या ठिकाणी काढून झाकून ठेवलेले आहेत। मात्र पूर्ण पाणी गेल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं जे तर तो मक्याचं नुकसान झालेलं आहे। तसंच जर इकडे बघितलं तर अक्षरशः म्हणजे जो शेतामध्ये उभा असलेला मका आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या ठिकाणी उभ्या मक्याचं सुद्धा नुकसान होणार आहेत। आणि एकीकडे जर बघितलं तर शासकीय पंचनामे जरी झालेला असेल मात्र शेतकऱ्यांची नुकसान जी तर या गेल्या 2 दिवसापासून जोरदार झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाहायला मिळत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, खडकमाळेगाव, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।